ठीक आहे. ठीक आहे, माझ्या डेस्कटॉपची स्क्रीन दिसते सर तुम्हाला? हॅलो. हा सर, शो होत नाही. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला डेस्कटॉपची? हा यस सर, यस विजिबल. ओके फाईन. बघा आता याच्यामध्ये आपण काय केलंय, आपला जो MT4 आहे तर MT4 वरती आपण एक बोर्ड बनवला. तर ह्या बोर्डची सिंपल स्ट्रॅटेजी असेल का मार्केट जर अप ट्रेंडला आहे तर तो बाईंग करेल, डाऊन ट्रेंड असेल तर तो सेलिंग करेल. आणि हा जो बोर्ड आहे तर हा आपण सगळ्याच पेअरला लावू शकतो. फॉरेक्स पैकी 26 पेअरला लाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त गोल्ड किंवा हे जे क्रिप्टो आहे तर त्या पेअरला पण हा बोर्ड काम करेल. फक्त MT4 ला ज्या पेअर्स लॉग इन होतील त्या सगळ्या पेअरला आपण इकडे काम करू शकतो. आता याच्यामध्ये खास करून GBTUSD, EURUSD, गोल्ड, युरोकॅड, JPY वगैरे या सगळ्या पेअरला लावू आपण त्याला. तर याच्यामध्ये तुमच्या अकाउंटच्या कॅपिटल नुसार आपण तिकडे बोट फाईल तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देतो. तो जो बोट आहे त्याचं इन्स्टॉलेशन आपण अवेलेबल करून देतो. आता हे बोट फाईल आहे तर याच्यामध्ये जो मेन बेस येतात तो आहे SMA चा. तर हा तुम्ही जर तुमच्या लेवलला जर बोट वापरताय तर त्या बोटची सेटिंग तुम्ही चेंज करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला मॉडिफिकेशन छोटे मोठे करू शकता. तर इथं SMA चा सेटिंग आहे तोही तुम्ही चेंज करू शकता. प्लस तुम्ही लॉट साईज तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार किंवा कॅपिटल ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही तिकडे चेंज करू शकता. प्लस स्टॉप लॉस टार्गेट वगैरे तुम्ही चेंज करू शकता. आता मार्केट जे आहे ते 24 आवर चालू असतं फॉरेक्सचं, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिक टायमिंग मॅनेजमेंट पण आपण दिलंय. तर त्या स्पेसिफिक टायमिंगला बोट तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता. प्लस एक TSL नावाचं एक टॉपिक आहे. तर TSL मध्ये काय होतं का इव्हन तुम्ही टार्गेट स्टॉप लॉस न लावता फक्त एक ट्रेलिंग स्टॉप लॉस टाका, मार्केटची पूर्ण रॅली कॅप्चर होईल. अजून एक सांगायचं तर हा जो मार्केटचा टायमिंग आहे तर बघा कालच्या एक्झाम्पल तुम्ही बघितलं EURUSD तर हा एक लमसम 7 वाजेनंतर एक न्यूज होती आणि त्या न्यूज मध्ये मार्केट खूप मोठी मुवमेंट झाली. तर तुम्ही त्या न्यूजच्या फिल्टरमध्ये जर या बोटला वापरला तर तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट हा करून देईल वन डायरेक्शन मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त TSL आपण टाकतोय किंवा याच्यामध्ये अजून बाईंग आणि सेलिंगची कंडिशन आपण टाकली म्हणजे जर इथं ट्रू असेल मार्केट जर मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल तर इकडे बाय करेल तो, आणि इथं जर ट्रू असेल तर मार्केट जर मुव्हिंग ॲव्हरेजच्या जर डाऊनला असेल तर सेल करेल. बरं ना. पण तुम्हाला जर वाटतं की नाही मला फक्त वन डायरेक्शन मध्ये ट्रेड घेतले पाहिजे सिस्टम तर तुम्ही सेलला किंवा बायला वन डायरेक्शन स्टॉप करू शकता. म्हणजे जर तुम्ही सेलला स्टॉप केला ऑफ केला तर तो सेलची कंडिशन मॅच जरी झाली तर सेलची ट्रेड घेणार नाही. याचा फायदा तुम्हाला कुठे होईल माहिती का? फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा कन्सेप्ट किंवा एखादी पेअर तुम्ही मॅन्युअली थोडीशी स्टडी केली, तुम्हाला माहिती का मार्केटमध्ये डाऊन फॉल येणारच आहे, मार्केट अप डायरेक्शनला जाणारच नाही, तर तुम्ही त्या कंडिशनला त्याला फक्त इथं बायला स्टॉप करून ऑन सेलला ऑन ठेवा आणि तो वन डायरेक्शन मध्ये ट्रेड मारेल. सो अशी पूर्ण कन्सेप्ट आहे, ही स्ट्रॅटर्जी आहे. आता माझ्याकडे काही रेकॉर्ड्स आहे तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला एक पूर्ण कन्सेप्ट लक्षात येईल. आता याच्यामध्ये एक ऍप आपण तुम्हाला देतो, मी माझ्या फोनची स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. माझ्या स्क्रीन दिसते तुम्हाला? यस सर, यस. त्याच्यामध्ये फॉरेक्स गुरु नावाचं एक ऍप तुम्हाला आपण देतो. या ऍपमध्ये तुम्हाला काही कोर्सेस वगैरे आहेत, टेक्निकल ज्या टॉपिक्स आहेत तर ते आपण तुम्हाला क्लिअर करतो. फॉरेक्स ट्रेडिंग फंडामेंटल झालं, त्याच्यानंतर ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस, फॉरेक्सच्या काही स्ट्रॅटेजीज आहे. म्हणजे एकच बोर्डवर तुम्ही डिफरंट टाईपच्या स्ट्रॅटेजी वापरू शकता. ही MT4 MT5 कसं हँडल करायचं किंवा बोट जो आहे हा बोटला कसं मॅनेज करायचं. आता बघा फॉरेक्स मार्केट खूप मोठं आहे, बोट टेक्नॉलॉजी पण खूप मोठी, पण कोणताही बोट जो आहे तो 100% परफेक्ट नाही आहे. त्याच्यामध्ये छोटे मोठे अपडेट जे आहे किंवा त्याच्यामध्ये छोटं मोठं जे मॉनिटरिंग जे आहे तर ते कंपल्सरी आपल्याला करावं लागतं. तर त्यामुळे बोटचं कम्प्लिटली सेटिंग सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला आपण कम्प्लिटली रिव्हील करतो. सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेताय तुम्हाला नक्कीच चांगला मोठा बेनिफिट भेटणार आहे. हा जो बोट आहे हा 100% ऑटोमेशन वरती काम करेल, पण तुम्हाला थोडंफार सगळ्या बाजू समजून घेतलं तर प्रॉफिटेबल ऑप्शन्स आपल्याला वाटतील. आता याच्यामध्ये बोट इन्स्टॉलेशन प्रोसेस पासून तर इव्हन त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काही सिक्रेट टॉपिक इकडे तुम्हाला आपण शिकवतो जेणेकरून तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पुढे लॉस होणार नाही. बरोबर ना. त्याच्यामध्ये सिंपल स्ट्रॅटेजी अशी असेल का मार्केटला अप ट्रेड असेल तर आपण बाय करू, मार्केटला जर डाऊन ट्रेड असेल तर सेल करू. एक स्पेसिफिक टायमिंग असतो, त्या टायमिंगला आपण ट्रेड घेतो आणि त्याला आपण लमसम 2 तास 4 तास पूर्ण दिवसभर होल्ड करतो. सिंपल. त्याच्यानंतर हा जो बोट आहे त्याचे काही रेकॉर्ड्स माझ्याकडे अवेलेबल आहे मागच्या काही दिवसांचे, तर तेही तुम्ही तिकडे बघू शकता. तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर हे काका हे मागचं 3 महिन्याचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तर तुम्ही बघू शकता $99 पासून आपण त्याला स्टार्ट केला होता आणि लमसम 5 तारखेला आपण सुरू केला होता 1 जानेवारी म्हणजे 5 जानेवारी पासून तर आतापर्यंत टोटली आपण $113 इथं प्रॉफिट केलाय ना. आणि आता हा जो लाईव्ह चालू आहे तर इथं $30 इथे फ्लोटिंग दाखवतो. पण तुम्ही जर एक ट्विस्ट बघाल तर प्रत्येक एक ट्रेड जो आहे तो प्लस मध्ये क्लोज झाला, प्रॉफिट घेऊन क्लोज झाला. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला आपण जे कमिटमेंट देतो 30 ते 40%, तर तेवढं तुम्हाला बघायला भेटेल. मार्केटमध्ये चांगली मोठी मुवमेंट जास्त प्रॉफिट आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली तुम्हाला आपण शिकवतो, सांगतो, सगळ्या गोष्टी समजून त्याच्यावर तुम्ही करू शकता. सो एवढी सिंपल कन्सेप्ट आहे. याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता.
सर हे करन्सी मध्ये म्हणलं तर एक पार्टिक्युलर करन्सी मध्येच वर्क करते की कोणती पण करन्सी घेऊ शकतो? कोणत्याही करन्सीला याला तुम्ही लावू शकता, पण आपण खास करून तुमच्या कॅपिटल अरेंजमेंट नुसार करन्सी पेअर तुम्हाला सजेस्ट करतो. सपोज तुमच्याकडे $100 अकाउंट आहे, तुम्ही GBP/USD किंवा EUR/USD या दोन पेअर पैकी एकाच पेअरला लावा 0.02 ची क्वांटिटीने. बरोबर. म्हणजे लॉट साईज, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट प्लस ट्रेंड कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण ऑटोमेशन आपण टाकलाय. आणि लॉट साईज वगैरे जी तुम्हाला मी दाखवली तर ही पूर्ण आपण मॅन्युअली तिकडे सेट करतो. आता खूप लोकांचा प्रश्न असा असतो का आपला अकाउंट वॉशआउट तर नाही होणार. आता अकाउंट वॉशआउट का होतं त्याचे कारण तुम्हाला मी सांगतो. तर आपल्याकडे आहे समजा $100, बरं ना. $100 पैकी आपण $50 ट्रेडिंगला लावले आणि त्या कंडिशनला मार्केटमध्ये काहीतरी बॅड इम्पॅक्ट आला किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला, मार्केटमध्ये डायरेक्टली खूप मोठं रिव्हर्सल आलं, तर त्या कंडिशन तुमचं अकाउंट टिकणारच नाहीये. बरं ना. त्यामुळे आपल्या मार्जिनच्या 2 ते 5% पर्यंत आपण ट्रेडिंगला लावणार आहे. आणि ऍव्हरेज महिन्याकाठी तुम्हाला एक पूर्ण सिंपल कॅल्क्युलेशन पण आपण या पूर्ण टेक्निकल ट्रेनिंग मध्ये देतो, जेणेकरून अकाउंट आपल्याला मल्टिप्लाय जे आहे कसं करू शकतो ते तुम्हाला शिकणार आहे, शिकवणार आहे आपण. आणि तुम्हाला स्टँडर्ड सेटिंग आपण देतो, तर त्यावरती तुम्ही वापरा बिंदास. तुम्हाला चांगल्या प्रकारे कमी 30% तरी प्रॉफिट तुम्हाला भेटेल आरामशीर. महिन्याला 30%च पकडा, जेवढे जास्त होतील तेवढे आपलाच. म्हणजे आपलं डेलीचं टार्गेट आहे $4. $4 डेली आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. बरं ना. पण ऍव्हरेज आपण जर काउंट केलं तर 20 दिवस जरी मार्केट जरी चाललं, बरं ना, तरी यावर $80 प्रॉफिट करू शकतो. पण मग जनरली कसं आहे, कमीत कमी सांगून जास्त भेटलं तर आपलाच फायदा आहे. पण मी $80 सांगितलं तुम्हाला, $100 $80 भेटतील, ते भेटले आपल्याला $20 किंवा $30. हे सर फॉल्स कमिटमेंट करताय. त्यामुळे जे रिअलिटी आहे तर तुम्हाला सांगेल मी 20 ते 30% किंवा लमसम जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स बघा 30-40% आपल्याला भेटतील कमीत कमी. तेवढं तुम्हाला शोध. ओके ओके. आणि सर हे गोल्ड मध्ये पण वर्क करतंय ना? गोल्ड मध्ये पण चालेल, पण गोल्डचा प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही जर 0.01 चे जर लॉट साईज घेतली तुम्हाला कॅपिटलचे मार्जिन कमीत कमी $10 मार्जिन लागतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला जो कॅपिटल रिक्वायरमेंट आहे गोल्डसाठी जास्त लागेल. तर त्यामुळे माझं सजेशन असेल का तुम्ही गोल्ड न करता EUR/USD किंवा GBP/USD ला करा. किंवा हा युरो छान आहे, हा GPY पण एकदम भारी आहे. एकदम रॅली मार्केटमध्ये आली तो डायरेक्टली 8-8 दिवस 15-15 दिवस तो डायरेक्टली एक महिना अप ट्रेंडला चालतो. आता सपोज तुम्ही या बोटला जर इथं स्टार्ट केला तर इथून $100 अकाउंट तुमचं आरामशीर कमी $30-40 झाला. बरोबर. म्हणजे रॅली मध्ये काम करायचं आपल्याला. आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली आपण दाखवतो. इथून पुढे तुम्हाला फॉरेस्ट मध्ये लॉस तर ते तुम्हाला प्रॉमिस आपण देतो. बरोबर. सर ह्याला आता सबस्क्रिप्शन जे 3,500 म्हणताय ना, हे लाईफ टाइम साठी आहे ना? बोट परचेस 3,500 लाईफ टाइम साठी आहे. आणि तुम्ही जर त्याला VPS ला टाकताय तर तुम्ही जर तुमचं स्वतःचा VPS जर घेतला तर 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला VPS कॉस्टिंग असते. पण आपण तुम्हाला फक्त $700 VPS प्रमाणे तुम्हाला मंथली VPS आपण देतो वापरायला. म्हणजे तुम्ही फक्त बोटला घ्या, त्या बोटला तुम्ही इन्स्टॉलेशन करून द्या आणि फक्त त्याला मॉनिटरिंग ठेवा. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फुली ऑटोमेशन मध्ये तुम्हाला 40% प्रॉफिट भेटेल. सुरुवातीला तुम्ही $100 टाका, पुढे जाऊन तुम्ही कॅपिटल मार्जिन तुम्ही जास्त लावलं तर प्रॉफिट जो आहे तो पण तुम्हाला वाढेल. VPS जे आहे ना मंथली घेण्यापेक्षा सर 3 महिन्याचं 6 महिन्याचं घेतलं तर नाही चालणार का? घेऊ शकता. तुम्हाला कमी याच्यात आपण थोडंसं डिस्काउंट करून देऊ 6 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं तुम्ही जर घेताय तर. कारण वन टाइम जर 6 महिन्याचं घेतलं तर वन टाइम मध्ये व्यवस्थित राहील. दर महिना पे करण्यापेक्षा 6 महिन्याचं बेटर राहील. नक्कीच चालेल ना, काही अडचण नाही. म्हणजे असं बघा, तुम्ही आता दुसरीकडे जरी गेले तर तुम्हाला कॉस्टिंग खूप जास्त जाईल, पण तुम्ही आपल्याकडे घेता तर तुम्हाला 50% लेस भेटेल तुम्हाला VPS. ओके सर. ओके चालेल. आणि सर हे जे बोट आहे ना किती वर्षापासून म्हणजे मार्केटमध्ये आहे? 3 वर्षापासून हे पूर्ण ऑटोमेशन वरती काम करतोय. पण मागच्या 3-4 महिन्यापासून फुली ऑटोमॅटिक बोट बनवलाय आपण. कारण की याच्यामध्ये रिसर्च डेव्हलपमेंट आपली चालू होती खूप साऱ्या दिवसांपूर्वी. पहिले आपण तो बोट द्यायचा तो लॅपटॉपला चालायचा फक्त, त्याला VPS वगैरेची काही गरज नव्हती किंवा VPS ला नव्हतं टाकत आपण. हा जो बोट आहे, हा बोटही तुम्हाला आपण देतो, टेक्निकल ट्रेनिंगला देतो, लाईफ टाइम साठी तुम्हाला अपडेट सपोर्ट आणि जे पण कन्सल्टिंग ते फ्री असणार आहे. आणि फुल ऑटोमेशन बोट आहे. आणि ते सगळं तुम्हाला आपण क्लिअर पिक्चर पण करणार आहोत. म्हणजे नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, मार्केटमध्ये प्रॉफिट करण्यासाठी काय गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण क्लिअर शिकवणार, जेणेकरून तुम्हाला भविष्यात फॉरेक्स मध्ये लॉस होणारच नाही. मे बी एखादा ट्रेड आपला समजा असं बघा, आपला $100 अकाउंट आहे, ते 2 महिन्यामध्ये समजा $400 झालं किंवा $200 झालं, बरोबर. आणि त्या कंडिशनला आपल्याला जर एखादा ट्रेड आपला निगेटिव्ह मध्ये दिसतोय, समजा एखादा ट्रेड आपला अडकलाय, तो समजा $20 किंवा $30 आपला निगेटिव्ह
निगेटिव्ह दाखवतोय तर तिथं आपले दोन चान्स, एक तर तुम्ही ट्रेड तो क्लोज करून लॉस बुक करून एक्झिट करून टाका, तरी तुम्ही ऍव्हरेज एंड ऑफ मंथला प्रॉफिट एक्झिट करता. आणि तुम्ही तिथे त्याला होल्ड जर करता 1-2 दिवस तर तुम्ही त्याला होल्डही करू शकता, 2 दिवस 4 दिवस किंवा 8 दिवस होल्ड करू शकतो आपण, काही अडचण नाही. तर तो एक टॉपिक आहे. आणि ऑटोमेशन मध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट जो अर्निंग करू शकतो. चालेल चालेल. कारण नाही सर, मी तुम्हाला बरेच दिवसापासून ओळखतो. आपलं 2 वर्षापूर्वी पण बोलणं झालं होतं. तुमचं बोट जे आहे ना, तुम्ही कमिशनवर पण स्टार्ट केलं होतं. म्हणजे जे प्रॉफिट आहे ना त्याच्यातून पण कमिशनवर होतं तुमचं, काही 10% काहीतरी. राईट. त्यावेळेस ते तुमचं ते नवीनच चालू झालं होतं बोटचं. तेव्हा नवीन स्टार्ट केलं होतं आपण. सगळ्या गोष्टीला थोडासा एक स्पेसिफिक वेळ काळ असतो, मग त्या गोष्टी एकदा सेट झाल्या का म्हणजे हळूहळू रन होतात. मग त्याच्यामुळे आता फायनल स्टेजला बोट आहे फुली ऑटोमॅटिक आहे. आणि आपल्याला ऍव्हरेज तुम्हाला जे कमिटमेंट जे करतो मी 30%, तर तेवढं तुम्हाला भेटेल आरामशीर. ओके. कारण माझ्याकडे कसं आहे, बरेचशा मित्रांचे अकाउंट्स आहेत, तर ते मी करू शकतो. म्हणजे मला थोडं ट्रस्ट येण्यासाठी मला एक डेमो अकाउंट पाहिजे तुमचं, की ह्याचं एक 6 महिन्याचं एक स्टेटमेंट मला बघायचंय, की 6 महिने 1 वर्षाचं असं एवढं. तुम्हाला जे दाखवलं 3 महिन्याचा, आता 3 महिन्यापासून पूर्ण 100% ऑटोमॅटिक आपण टाकलाय. कारण की तुम्हाला बोटच आपण देणार, सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यावरती वर्किंग सुरू करा. कारण की कसं आहे, तुम्हाला ट्रेडिंग मधलं बऱ्यापैकी माहिती असेल, पण ह्या बोटची स्ट्रॅटेजी काय तर ती पण तुम्हाला आपण क्लिअरली रिव्हील करणार आहे. तुमच्याकडे किती अकाउंट असेल तर सगळ्या अकाउंटला आपण 1 बाय 1 हळूहळू लावू पुढे जाऊन. पण मग स्टार्टिंगला तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या, आपल्यासोबत जॉईन करा आणि मग त्याच्यावरती आपण काम करूया. कारण की आता 3 महिने जे रेकॉर्ड आहे तुम्हाला मी इकडे ऑन स्क्रीन शेअर करून दाखवलं, जे आहे ते आहे बरोबर ना. आता बाकी काही रेकॉर्ड नाही माझ्याकडे सध्या तरी, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते दाखवलं, जेवढं अवेलेबल आहे तेवढं तुम्हाला दाखवलंय. हे पूर्ण डॉलर मध्येच होते की सेंट मध्ये चालते वर्क, करन्सी मध्ये मला तर मध्ये पण चालेल, काही अडचण नाही. कारण की डॉलर अकाउंट जे असतं ते बेस्ट राहील. सेंट अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये लॉट साईज डिफरंट असते, त्याच्यामध्ये मायक्रो लॉट वगैरे थोडं डिफरंट असतो त्याच्यामध्ये. पण काय अडचण नाही, कोणतेही चालेल, फक्त MT4 लागेल, काय अडचण. ओके. आता तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ना, हे म्हणजे सेंट अकाउंट वर वर्क करते की डॉलर वर करते वर्क? कोणत्यालाही चालेल, तुम्हाला देईल बोलतो ना, कोणत्यावरती चालेल, काही अडचण नाही. सेंटला चालेल, डॉलरला. MT4 तर बंद झालं ना आता, प्ले स्टोअरला अवेलेबल नाहीये. प्ले स्टोअरला नाही बरोबर, पण ते आपण वापरू शकतो सध्या. ते येईल परत रिपीट येईल ती MT4. किंवा डायरेक्टली आपण जे आपलं अकाउंट असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जो ब्रोकरचं जे अकाउंट आहे त्यावरती तुम्ही ट्रेड बघू शकता, काय प्रॉब्लेम नाही. मोबाईलचं MT4 आणि डेस्कटॉपचं MT4 याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हे मोबाईल इन्स्टॉलच नाही होती पहिली गोष्ट. हे लॅपटॉपला इन्स्टॉल होईल, डेस्कटॉपला इन्स्टॉल होईल आणि डेस्कटॉप थ्रू जे पूर्ण वर्किंग चालतं. फक्त बोट जे आहे ना, तुम्हाला आपण याच्यामध्ये सगळं ते ऑटोमॅटिकली टाकून देतो आणि तो पूर्ण ऑटोमॅटिक काम करेल. आणि हे मोबाईल वर होईल ना वर्किंग, चालेल ना, ह्याची का डेस्कटॉपच लागेल ह्याला? लॉग इन म्हणजे तुम्ही मोबाईल वरती बघू शकता, फक्त तुम्हाला तिकडे काय अथॉरिटी नाही राहणार का, काय करू शकता तुम्ही. त्याला इन्स्टॉलेशन जे आहे ते VPS ला तुम्ही करू शकता किंवा तुम्ही लॅपटॉपला इन्स्टॉलेशन करू शकता. म्हणजे आता माझ्याकडे लॅपटॉप नाही आणि मला करायचं म्हणलं तर कसं? त्याला VPS ला इन्स्टॉलेशन करून द्या. ते तुम्हाला जे सांगितलं VPS चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील, 700 रुपये दर महिन्याचे. तुम्ही जर डायरेक्टली 3 महिन्याचं पॅकेज घेता किंवा 6 महिन्याचं पॅकेज घेता, तुम्हाला एक स्पेसिफिक जेव्हा आपण फायनल बोलू त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट करून देऊ आपण. ओके. आणि जर लॅपटॉप असेल तर त्याला VPS चार्जेस लागणार नाही का? नाही, लॅपटॉप असेल तर तुम्हाला VPS घ्यावाच लागेल. VPS तुम्हाला लागेल, कारण की लॅपटॉप आपण 24 आवर चालू नाही ठेवू शकत ना. बरोबर. त्यामुळे तुम्हाला VPS जो आहे हा लागेलच. चालेल सर, मग मी थोडस, मला काही आणखी डिटेल्स असेल तुमच्याकडे तर पाठवून द्यायला सांगा मॅडमला. डिटेल्स एवढीच डिटेल्स आहे, हीच क्लिअर आयडिया आहे आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगितली. तर अजून काही नाही पाठवायसाठी तुमचं. आपला टेलिग्राम चॅनल वगैरे आहे, तर ते तुम्ही बघू शकता अजून बघायचं. आपण तुम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट पण तुम्हाला देतो, म्हणजे काय अडचण डायरेक्टली 1 to 1 माझी कंटिन्यू करू शकता. हो सर, बिलकुल सर, बिलकुल. जॉईन करून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या. उद्यापासून ट्रेडिंग स्टार्ट करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. हो, चालेल सर, चालेल. सांगा तुमचं काय होतं, बोलूयात मग तसं आपण, ठीक आहे? हो, चालेल सर, चालेल. ओके सर, ओके, चालेल. थँक्यू सर. Mm-hmm.